बापरे, कवडसेचा काय एक्सपिरियन्स करू. आता ज्या सिनेमात आपण काम करतोय त्याच्यातच आपण पुढे जाऊन करिअर करणार आहोत हे माहितीच नव्हतं त्यावेळेला. कारण आय गेस मी काहीतरी 8वीत वगैरे होतो, तू 11वीत वगैरे असशील. आणि तेव्हा मी त्याचा लहान भावाचा रोल केला होता. म्हणजे मी सुबोध भावे यांच्या लहानपणीचा रोल केला होता आणि आम्ही आणि मकरंद अनासपुरे यांच्या लहानपणीचा रोल केला होता. सेम. पण माझा सिनेमा नाही येते 2 दिवसांनी, मला 16 दिवसांनी येतोय. तर तो एक्सपिरियन्स असा होता की आपण सिनेमामध्ये आहोत, एक सिनेमाचा कॅमेरा आपल्या समोर आहे ते, आणि प्लस तो डिजिटल कॅमेरा नव्हता, तो रीलचा कॅमेरा होता. आपण त्याच्या समोर होतो, घरघर आवाज येतोय आणि समोर दिलीप प्रभावळकर, नीना कुलकर्णी यासारखे मोठे कलाकार आहेत. त्या ऑमध्येच आम्ही होतो अर्ध्याहून जास्त वेळ. आणि नंतर जसं जसं कामं करत गेलो तसं आम्ही एकमेकांना म्हणत गेलो की आपण करिअर तर एकत्र सुरू केलेलं आहे, पण आपण एकत्र काम का नाही केलंय. की आता येतोय बाबा अभिनय, खरंच कॅमेऱ्यासमोर कॅमेरा कळू लागलाय, तर तेव्हाचा अभिनय आपल्याला कोणी का नाही विचारत एकत्र करायला. तर ज्या वेळेला हेमंतनी सांगितलं की असं असं काहीतरी डोक्यात आहे आणि आम्या आहे, मी म्हटलं हे डन आहे. मी स्क्रिप्ट काय तू सांगायच्या आधीच डन आहे. आणि बरोबर 20 वर्षानंतर, कारण 1 जानेवारी 2005ला कवडसे हा रिलीज झाला होता आणि आता 24 जानेवारी 2025ला बरोबर 20 वर्षांनी आम्ही एकत्र काम करतो. आणि मधल्या सगळ्या पिरियडमध्ये भले आम्ही एकत्र काम केलेलं नसेल, पण आम्ही एकमेकांची कामं इतकी पाहिली आहेत की खरंच बरं झालं आम्ही 20 वर्ष काम एकत्र नाही केलं आणि या सिनेमात एकत्र काम केलं. कारण ते आता आम्ही गॅरंटीनं सांगू शकतो आम्ही एकमेकांचं बेस्ट पाहिलेलं आहे याच्यातनं. आमचा पहिला सीन होता त्या सिनेमात, जो आमच्या दोघांचाही शूटिंगचा पहिला दिवस होता, की आम्ही असे झोपलेले असतो एका पॅसेजमध्ये, घरात झोपायला जागा नसते म्हणून. आणि दिलीप प्रभावळकर सर घरातनं बाहेर येतात आणि दोघांच्याही पृष्ठभागावर एक लाथ घालून आम्हाला उठवतात. तर मी असं म्हणेन की तेव्हा त्यांची मिळालेली लाथ ऑनस्क्रीन, ते आत्ता डिरेक्टरची मिळालेली कौतुकाची थाप असा आमचा प्रवास आहे. लाथ ते थाप असा आमचा चांगला प्रवास झाला. तर पुढेही असेच सिनेमे आम्हाला घेऊन जर करायचं डोक्यात असेल हेमंत सरांच्या, तर आम्ही तयार आहोत. मला आत्ता कळलं रे आम्ही इतक्या वर्षांनी की का तूच असतोस अँकर. टेलिप्रॉम्प्टर नाही, काय नाही, डोक्यात कर असं इव्हेंट असा बांधायचा. क्या बात आहे, लव यू यार. खरंच हे किती कौतुक करतात ना सगळे, किती प्रेमळ आहेत सगळे. ही टीम कोणीच असं झालंच नाही की एकमेकांचा अपमान केला, कधी थट्टा केली, मस्करी केली, नाहीच. सतत प्रेम. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.